काय मंडळी, हे जे मोठे 3 मजलीचे घर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे, तर ते जे टायटल लावलेले किंवा हे जे बोर्ड दिलेलं आहे या बजेटमध्ये असणार का? अहो मंडळी, आणि मेन महत्त्वाचा जो प्रश्न आहे की मालकाचा नंबर कुठं आहे, तर बघा मंडळी, एक रिक्वेस्ट करणार आहे, या घराची जी माहिती आहे ना या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, हे ह्या बजेटमध्ये तर नसू शकतो, बरोबर ना? पण आपल्याला चांगल्या सुंदर एरियामध्ये असेच 3 मजली रो हाऊस पाहिजे, म्हणजे इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की मालकाला जे आहे हे रो हाऊस अर्जंटमध्ये विकायचे आहे आणि यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला एक काम करायला लागणार, हा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आज आपल्यासाठी एक 3 मजलीचे रो हाऊस आणलेले आहे. जबरदस्त बांधकाम केलेलं आहे. मला असं वाटतं की जास्त जुने नाही आहे आणि डायरेक्ट जे आहे मालकाला विकायचं. आणि आपला जो चॅनल आहे, नो एजंट नो ब्रोकर, कसल्याही प्रकारचा कमिशन इथं द्यायची गरज नाही. मंडळी सांगतो, मी संपूर्ण डिटेल सांगतो, संपूर्ण माहिती सांगतो या व्हिडिओ मध्ये. बघा, एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज नवीन आले असाल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन आधी दाबा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा. कारण की फायदा तुमचा असणार आहे. तुम्ही जे आलेले आहे ते बोर्ड बघून किंवा ते टायटल बघून आलेले, तर ते टायटल बोर्डला सोडून टाका. मंडळी बघा, काय असतं माहितीये का, आपल्याला जे दिसतो तसं नसतो, बरोबर ना? तर तसं नाहीये. पहिलं तर ते माइंड मधून काढून टाका की त्या बजेटमध्ये आपल्याला भेटणार आहे, बरोबर ना? त्या बजेटमध्ये भेटला असतं तर कितीतरी लोकांनी डझनभर असे रो हाऊस, फ्लॅट आणि जागा खरेदी करून आधीच ठेवली असती. पुण्याची जी आहे, तुम्हाला माहिती लोकसंख्या कशी वाढू राहिलेली आहे. जो तो व्यक्ती येतो कुठून पण आणि पुण्यामध्ये त्याचं घर खरेदी करायचं एक स्वप्नच असतो. आणि खरंच अहो, माणसाला काय पाहिजे माहितीये का, सगळ्यांची अपेक्षा ही आहे की आज 350 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये माणूस राहतो. त्याला असं वाटतं की कधी मी 1000-1500 स्क्वेअर फीटचं मोठं घर घेऊ आणि खाली 4 व्हीलर पण नसली ना तरी पण मी, तो माणूस बोलणार की मला 4 व्हीलर लावायला पार्किंगसाठी जागा पाहिजे, 2-2, 3-3, 4-4 2 व्हीलर उभे पाहिजे दारासमोर आणि मस्त पैकी बाउंड्री वॉल पाहिजे, गेट पाहिजे. पण मंडळी, जेव्हा माणूस घर बनवतो ना त्याला माहितीये फक्त जी बाउंड्री वॉल असते ना त्याला बनवायला किती पैसे जातात. विचार करू शकता, साधी जी बाउंड्री वॉल जेव्हा घराचं कंस्ट्रक्शन चालतो ना, एखादा बंगल्यासारखा रो हाऊस बनवायचा असलं त्यावेळेस बघायचं की एक 9 फुटाची भिंत, ओके, 9 फुटाची भिंत उभी करायला तुम्ही वाटलंस एक काम करा, कोणाला पण म्हणजे जे बिल्डर असणार आहे, नुसतं भिंतीचं कोटेशन काढा तुम्ही, भिंतीचं कोटेशन की मला 1000 स्क्वेअर फीटचं घर आहे, त्याला राऊंड करायला एक भिंत पाहिजे, 9 फुटाची भिंत पाहिजे, कमीत कमी 9 फुटाची. जेमतेम काय म्हणजे तिकडचा माणूस इकडे यायला नाही पाहिजे आणि इकडचा माणूस भिंतीवरून तिकडे जायला नाही पाहिजे आणि एक गेट पाहिजे. त्याचं तेवढं कोटेशन काढा. ते 1000 स्क्वेअर फीटच्या जागेला घेऊन कितीची त्याचा आकडा काय येतो. मग त्यानंतर कुठल्या पण प्रॉपर्टीचा तुम्ही 1500 रुपये, बघा मी कमीच बोललो, 1600चा रेट चालू पर स्क्वेअर फीटचा, 1500 रुपये स्क्वेअर फीटनी रेट काढायचं. किती बांधकाम पाहिजे? 850 स्क्वेअर फीट बांधकाम पाहिजे, जे बिल्टअप एरिया पाहिजे म्हणजे बनवलेला. आणि कार्पेट एरिया जो असतो तो वेगळा असतो. साधारणपणे 850 धरला आपण तर कार्पेट एरिया किती असणार आहे? 650 किंवा 700 स्क्वेअर फीटचा असणार आहे, बरोबर ना? वाटलंच तर तुम्ही बिल्डरला विचारायचं
त्यानंतर ठरवायचं. आता जो आकडा निघून येणार आहे एखादा 850 स्क्वेअर फीटचं बांधकामाचा, तर त्या हिशोबामध्ये आपण विचार करू शकतात. आणि बघा, हे सिटीमध्ये पाहिजे 1000 स्क्वेअर फीटची जागा भेटती का तेवढं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरोबर ना मंडळी? ह्या जे मी का बोललो माहिती का, आज बरेचसे लोकांना असं वाटतं, माझ्या बरोबर बोलतात, खूप लोक बोलतात आणि ते ताई दादा बोलतात की आमचा बजेट जो आहे 10 लाखाचा बजेट आहे. कोण कोण बोलतं की 8 लाखामध्येच जमिनीवरचं बांधलेलं घर आम्हाला कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये पाहिजे. तर मंडळी, हे काय लावलेले 8 लाखामध्ये 10 लाखामध्ये? अहो, आपल्याकडं जे प्लॉट पण आहे ना, शिक्रापूरच्या पुढं कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा आहे परिसर, शेतीचे प्लॉट होते. तिकडं बोलू शकतात की नॉन ऍग्रिकल्चर प्लॉट, त्याचे पण जे रेट आहे ना बघा, 5.5 लाख रुपये 6 लाख रुपयांनी आणि EMI वर प्लॉट आहे ते. पण बघायला गेलं तर आता ते प्लॉट पण राहिलेले नाहीये, विकले गेलेले. आणि सणसवाडीला पण जे प्लॉट आहे ना ते 6 लाख रुपये, 6.5, 7 लाख असा भाव चालू आहे. खरंच मंडळी, तो भाव चालू आहे. पण आपल्याला काय करायचं, आपल्याला कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, म्हणजे कॉर्पोरेशनचा बस स्टॉप पाहिजे, नळाला कॉर्पोरेशनचा पाणी पाहिजे, या समध्या गोष्टी आपल्याला सगळं काही सिटीमध्ये पाहिजे. बरोबर ना? त्यासाठी बघा, त्यासाठी जे खरे रेट असणार आहे ते तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि डायरेक्ट मालकाचा नंबर सुद्धा आपण आणत असतो. पण ते कुठला माध्यम असणार आहे? मेंबरशिप. आता मेंबरशिप बद्दल बोलायला गेलं तर लोक बोलतात की तुम्ही पैसे मेंबरशिपनी कमवतात. पण मंडळी, तुम्ही बघायला गेलं तर आमचे मेंबरशिपचे व्हिडिओ जाऊन बघा. पण तुम्हाला 1100 रुपयाचा रिचार्ज करायला लागणार आहे. स्टार्टिंग जो असणार आहे 599 रुपीज असणार आहे. आणि हा माझा जो नंबर दिसतो तुम्हाला, ह्याला गुगल पे, फोन पे 500 रुपये तुम्हाला टाकायची गरज पडणार आहे. मंडळी, मी जे काय माहिती देतो ना ती सत्य आणि खरी मनापासून माहिती देतो. पण जो सिस्टम बनवलेला आहे त्या सिस्टमनीच आपल्याला काम करायला लागणार आहे. बघा, असं कोण कोणासाठी फ्रीमध्ये मला असं वाटतं की करतच नाही. आता तुम्ही हे विचार करा की तुम्ही पुण्या सिटीमध्ये गेले आणि कुठल्या तरी ब्रोकरच्या ऑफिसला किंवा कुठं तरी म्हणजे फिरता फिरता तुम्ही गेले तिकडं आणि त्या मालकाला पण बोलले की यार हे घर तुमचे विकायचे का. तो मालक काय करणार, 1 मिनिट, माझा हा माणूस आहे, त्याच्याबरोबर तुम्ही बोला. आणि त्या माणसाचा नंबर तुम्ही घेतला आणि त्याला कॉल लावलं तर तो माणूस काय बोलणार की तुमचा बजेट काय आहे साहेब, तुम्हाला कुठल्या लोकेशनला पाहिजे इथं, आणि हे विचारायचं म्हणजे तो ब्रोकरच आहे. तो तुमच्यासाठी भारी भारी घरं तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा 2% कमिशन तुम्हाला द्यायला लागणार आहे. आणि ज्या मालकाकडे तुम्ही गेले होते आणि ते घर तुम्हाला त्यांनी दाखवलं तर त्याचा 2% कमिशन लागू झालं. बरोबर ना? आणि मंडळी, बघायला गेलो तो तुमच्याकडून पण 2% घेणार आहे आणि त्या मालकाकडून पण 2% घेणार आहे कमिशन, सोडणार नाही. पण तुम्ही आमची मेंबरशिप तुम्ही घेतली तर तुम्हाला 2% कमिशन द्यायची गरजच नाही. कारण की तुम्ही जो लोकेशन बोलणार, वाघोली असू द्या, कात्रज असू द्या, पिंपरी चिंचवड असू द्या किंवा पुणे सिटी मधला एरिया असू द्या, तुम्ही जे सांगणार ते आमची टीम ते सर्च करणार आहे. आणि तो व्हिडिओ, तो घराचा व्हिडिओ, आणि त्या जो काही जुमेदार व्यक्ती असणार आहे, बघा समोर ब्रोकरच असू शकतो, बरोबर ना, पण आम्ही त्या एजंटला बोलणार आहे की भाऊ तो व्हिडिओ मध्ये येऊन बोलायचं की नो एजंट नो ब्रोकर. पण तू बोलणार की राव असं कसं, कमिशन मग कुठून? मी त्याला बोलणार आहे, आम्ही त्याला सांगणार आहे की भाऊ तू तुझ्या मालकाकडून कमिशन घे. आमचे जे सबस्क्रायबर असणारे किंवा मेंबर असणारे, सबस्क्रायबर काय मेंबरशिप तुम्हाला घ्यायला लागणार आहे. कारण की तो जे काय व्हिडिओ येणार आहे तो घराचा, त्याच्यामध्ये मेन लोकेशन असणार आहे, रेट असणार आहे, किती स्क्वेअर फीट आहे, आणि जो जुमेदार व्यक्ती आहे त्याचा नंबर सुद्धा असणार आहे. आणि तो
व्यक्तीला आम्ही सांगितलं तर त्याला फायदाच होणार ना. कारण की मी तुमच्याकडून घेत होतो कमिशन, तुमचा कमिशन वाचला आणि डायरेक्ट कुठं कनेक्ट झाले, मालकाकडं कनेक्ट झाले तुम्ही. तर तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज पडणार नाही. पण हे सगळं कसं काय होणार आहे, फ्री मध्ये काय होऊ शकत नाही. ह्याला तुम्हाला 1100 रुपये स्टार्टिंगला पे करायला लागणार आहे. बघा हे जॉईन बटन तुम्हाला दिसतो सबस्क्राईबचा बाजूचा, त्या जॉईन बटनला तुम्हाला दाबायला लागणार आहे. आणि 599 चा तुम्हाला UPI पेमेंट तुम्हाला हे युट्यूबला करायला लागणार आहे. त्यानंतर 500 रुपये जे आहे ते माझा जो नंबर दिसतो त्याला तुम्हाला करायला लागणार आहे. बरोबर ना मंडळी. ही माहिती आणि नो ब्रोकर नो एजंटचा हा सिस्टम जो बनवलेला आहे हे कसं आहे, काय आहे, तुम्ही मला सांगू शकतात. कमेंटच्या माध्यमातून खाली मेसेज टाईप करू शकतात. मंडळी मी तुमचा खूप सारा वेळ घेतला त्याबद्दल. बघा तुम्ही माझी माहिती घेतली आणि त्याच्यामधून काय आपल्याला भेटलं की मालकाचा नंबर भेटू शकतो, या गोष्टी आपल्याला समजले, पण सिस्टमच्या माध्यमातून. बरोबर ना मंडळी. अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये पण आपण चर्चा करणार आहे. पुढची भरपूर अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. आणि लवकरात लवकर नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पण अपलोड होणार आहे. थोडस वेळ धरा, धीर धरा, कारण की एवढ्या प्रॉपर्टीचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले, पण माहिती कुठं असणार आहे, मेंबरशिपच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे. भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.